आपल्याला माहिती आहे की पुणे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात गँगवॉर चालू आहेत. कोयता गँग आहे. मध्यंतरी मी पुण्यात जाऊन माहिती घेतली, पुणे जिल्ह्यात 70 गँग कार्यरत आहेत. खंडणी, खून, दरोडेखोरी, खुनाचे प्रयत्न असे प्रकार तिथे सर्रास घडतायत. आणि हे करण्यासाठी ज्या गोष्टी लागतात म्हणजे सरकारचं पाठबळ हे त्यांना ऐकता मिळतंय. हे सिद्ध झालंय की आपल्याला माहिती आहे, आपण काही दिवसापासून निलेश घायवळ प्रकरण आपल्या माध्यमांच्या चर्चेत आहे. निलेश घायवळ हा कुविख्यात गुंड महाराष्ट्र सरकारच्या हातावर तुरी देऊन देशाबाहेर पळून गेलेला आहे. त्याचे गुंड थैमान घालतायत. रस्त्यावरती उभा राहिलेल्या माणसांना जाब विचारला म्हणून गोळीबार करतायत. अशा निलेश घायवळच्या भाऊला सचिन बन्सीलाल घायवळ याला योगेश कदम यांनी रिव्हॉल्वर किंवा शस्त्र परवाना मंजूर केलेला आहे. हा शस्त्र परवाना मंजूर करताना, कारण शस्त्र परवाना घेण्याची एक पद्धत असते, शस्त्र परवाना अर्ज करावा लागतो. तो अर्ज स्क्रुटिनीला जातो. स्थानिक पोलीस त्याची पूर्ण चौकशी करतात. त्याच्यावर किती गुन्हे आहेत ते बघतात. त्याच्या घरची पार्श्वभूमी बघतात. शस्त्र परवान्याची त्याला गरज आहे का बघतात. त्याच्या जीवाला कोणापासून धोका आहे हे बघतात. आणि जर पोलिसांना वाटलं की याला शस्त्र परवाना देणं गरजेचं आहे तर शस्त्र परवाना दिला जातो. शस्त्र परवाना हा सोपा विषय नाही. शस्त्र परवाना मिळवण्यासाठी ज्याला शस्त्र दिलं जातं त्याची समाजात एक इब्रत असावी लागते. त्याचं समाजात एक स्थान असावं लागतं. हा सचिन बन्सीलाल घायवळ हा निलेश घायवळचा सक्का भाऊ आहे. याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी असे गुन्हे होते. योगेश कदम यांच्याकडे येण्याच्या पूर्वी ज्यावेळेला पोलिसांनी स्क्रुटिनी केली, त्या पोलिसांच्या स्क्रुटिनीमध्ये पोलिसांनी आपला पूर्ण अहवाल लिहिलेला आहे की हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आहे, याचा भाऊ कुविख्यात गुंड आहे, याच्यावरती पूर्वी गुन्हे दाखल होते. गुन्हे दाखल असताना देखील गुन्हे कोर्टात सुटले कारण यांनी कोर्टात विटनेसच कोणाला येऊ दिला नसेल आणि पुराव्याअभावी यांची सुटका झाली असेल. त्यामुळे पुराव्याअभावी झालेली सुटका म्हणजे गुन्ह्यातला निर्दोष मुक्तता नाही. तरी देखील हे सगळं लिहून पोलिसांनी त्याचा शस्त्र परवाना नाकारला. आणि योगेश कदम यांच्याकडे ज्या वेळेला अपील आलं, ज्या वेळेला अपील येतं, मी देखील मंत्री राहिलेलो आहे, ज्या वेळेला अपील येतं त्यावेळेला अपीलमध्ये पोलिसांची बाजू देखील मांडली जाते. दोन्ही सुनावणी घेतली जाते. ही कॉन्स्टिट्युशनरी अथॉरिटी आहे. हे अर्धन्यायिक जज आहेत. गृह राज्यमंत्री हा अर्धन्यायिक जज आहे आणि अर्धन्यायिक न्यायालयामध्ये ही सुनावणी होते. सुनावणीमध्ये दोन्ही बाजू मांडल्या जातात आणि पोलिसांनी जी बाजू मांडली, पोलिसांनी मांडलेल्या बाजूमध्ये हे सगळं आलेलं आहे की ह्याची पार्श्वभूमी काय, हा कोण आहे. तरी देखील योगेश कदम यांनी त्यांचं जे काही जजमेंट दिलेलं आहे, त्यांचे जे काही आदेश पारित केलेले आहेत, त्याच्यामध्ये हा माणूस किती सज्जन आहे, याला पैशाची ने-आण करण्यासाठी शस्त्र परवान्याची गरज आहे. अरे मोदी साहेबांच्या राज्यामध्ये किती कॅश घेऊन जायला परवानगी आहे? 2 लाखाच्या पुढे कॅश घेऊन जायला परवानगी नाही. 2 लाखाच्या पुढे घेऊन जायची असेल तर बँकेचं सर्टिफिकेट लागतं. आणि ह्यांनी म्हटलेलं आहे लाखो रुपयाची कॅश मला वाहतूक करावी लागते, मला द्यावे लागतात पैसे.
ही लाखो रुपयाची कॅश आली कुठून? हे लाखो रुपये कोणाचे आहेत? ते कोणाला दिले जातात? आणि ज्या माणसावरती शस्त्र बाळगल्याचा गुन्हा आहे बेकायदेशीर, ज्या माणसावरती खुनाचा गुन्हा होता, ज्या माणसावरती खंडणीचा गुन्हा होता, जरी तो न्यायालयातनं सुटला असेल तरी त्याची पार्श्वभूमी तर डागाळलेली आहे. आणि अशा डागाळलेल्या माणसाला गृहराज्यमंत्री सुनावणी घेतात आणि शस्त्र परवाना देतात. शस्त्र परवान्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे, अपिलार्थी समृद्धी डेव्हलपर या नावाने बांधकामाशी संबंधित फर्म आहे आणि 15 वर्षापासून पुणे आणि अहमदनगर येथे ते बांधकाम काम करतायत. अहमदनगर येथे अपिलार्थी नॅशनल स्कूल कर्वे नगर पुणे येथे क्रीडा शिक्षक म्हणून 20 वर्ष कार्यरत होते. मला सांगा, शिक्षकाची कारकीर्द हे डागाळलेली असते. शिक्षकाला कधी शस्त्र परवान्याची गरज लागते? अपिलार्थी यांनी बांधकाम व्यवसायामधील मोठ्या प्रमाणात रोख रकमेची देवाणघेवाण करावी लागते. खरं तिथेच विचारायला पाहिजे होतं की रोख रक्कम तुम्ही आणताय कुठून आणि ही कशासाठी द्यावी लागते? बँकेचं सर्टिफिकेट आहे का तुमच्याकडे रोख रक्कम घेऊन जाण्यासाठी? हे सगळं विचारावं लागतं. आणि हे न विचारता अपिलार्थीयांचा बांधकाम व्यवसाय असल्यामुळे या व्यवसायातील स्पर्धेमुळे काही व्यावसायिकांची त्यांचे शत्रुत्व निर्माण झाले होते. व्यावसायिकांशी शत्रुत्व नाहीये, हे गँग मधलं भांडण आहे. पुण्यात ज्या मोठ्या मोठ्या गँग कार्यरत आहेत, ज्या गँग वॉर पुण्यामध्ये चाललेलं आहे, आपल्याला माहिती आहे की मारणे गँग आहे, गायवळ गँग आहे, मोळ गँग आहे, आंबेकर गँग आहे, एवढा आणि छोट्या मोठ्या 70 गँग पुण्यात आहेत. आणि जर गँगस्टर असेल, दुसऱ्यांचे जीव घ्यायला ज्याला मजा वाटते, दुसऱ्यांचे हातपाय तोडायला ज्याला मजा वाटते, त्यांना स्वतःच्या जीवाची भीती आहे म्हणून सरकार परमिशन देते. हे सगळं जे काही केलेलं आहे, अपिलार्थी यांच्या पोलीस आयुक्तांच्या कार्यक्षेत्रात 3 गुन्हे दाखल झाले होते. सदरचे गुन्हे 2010-15 मधील आहेत. अपिलार्थी यांनी उपरोक्त गुन्ह्यातून दोषमुक्त केले असून न्यायालयाचे आदेश त्यांनी सादर केलेले आहेत. हे जरी दिलेले असले तरी त्याची पार्श्वभूमी ही पोलिसांनी सांगितलेली आहे ना तुम्हाला. ती रेकॉर्डर घेतली नाही का तुम्ही? ती रेकॉर्डर घ्यायला पाहिजे. त्याची जर पार्श्वभूमी तुम्ही सांगितलेली आहे, पोलिसांनी दिलेली आहे, पोलिसांनी ही ऑर्डर रिजेक्ट करताना पूर्ण रिझन सकट ऑर्डर रिजेक्ट केलेली आहे. म्हणजे पोलीस जीवाच्या आकांताने प्रामाणिकपणे अशा लोकांना शस्त्र मिळू नये म्हणून प्रयत्न करतायत. आणि हे राज्यकर्ते आता ह्यांचा उपयोग अशा प्रकारची फेवर करून आमच्यासारख्यांचा आवाज उचलणाऱ्यांचा जीव घेण्यासाठी घेतला तर? कारण यांच्यावर केलेली मेहरबानी आहे. ही मेहरबानी 2च गोष्टींसाठी होऊ शकते. एक तर पैशासाठी होऊ शकते, किंवा आम्ही तुम्हाला मदत करतोय, आम्ही ज्या सुपारा देऊ त्या तुम्ही फोडा, असं देखील होऊ शकतं. आणि म्हणून योगेश कदम यांनी पुणे आयुक्तांनी जे काही आपलं कर्तव्य चोख बजावलं होतं, त्या पोलिसांचं नीतिधैर्य खच्ची करण्याचं काम केलेलं आहे. आणि हे नीतिधैर्य खच्च करण्याचं काम जे केलेलं आहे, त्यांनी त्यांचे आदेश रद्दबातल ठरवलेले आहेत. आणि रद्दबातल ठरवताना त्यांनी या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये लिहिलेल्या आहेत की का रद्दबातल करतोय. रद्दबातल करताना हे असं म्हटलेलं नाहीये की त्यांचा गँगशी संबंध नाहीये, ते निलेश गायवळचे भाऊ नाही आहेत. या सगळ्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत. म्हणजे रेकॉर्डवरची कुठली गोष्ट त्यांनी खोडून काढलेली नाही. फक्त एकच गोष्ट सांगितलेली आहे की त्यांच्यावरती केलेले गुन्हे याच्यातनं ते दोषमुक्त झालेले आहेत आणि म्हणून त्यांना देता येतं. माझा प्रश्न असा आहे, मुख्यमंत्र्यांना प्रश्न आहे की अशा लोकांना तुम्ही किती दिवस वाचवणार? हे जे महाराष्ट्र सरकारमध्ये जे मंत्री बसवलेत, जे आईच्या नावाने डान्स बार चालवत आहेत, मी परवाच्या दिवशीच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये म्हटलं, मुली नाचवून जे लोक भाड खातायत, दलालीचे पैसे खातायत आणि गँगस्टर लोकांना पोषण्याचं काम करतायत, अधिकृत शस्त्र परवाना
या गँगस्टरच्या हातामध्ये देण्याचं काम हे सरकार करतंय. एका बाजूला तुम्ही लाडकी बहीण सांगताय, एका बाजूला लोकांची सुरक्षा सांगताय, मुख्यमंत्री आपली प्रतिमा जपण्याचा पूर्ण प्रयत्न करतायत आणि हे मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेवरती दररोज चिखल फेकतायत. आणि मुख्यमंत्र्यांची काय अडचण आहे मला अजूनही समजत नाहीये की या मुख्यमंत्र्यांना असे मंत्री का मांडीला मांडी लावून यांनी ठेवलेले आहेत. कुठली अडचण त्यांच्या समोर आहे मला माहित नाही. पण आज शिवसेना म्हणून मी सांगतो की आता महाराष्ट्राच्या जनतेला या गोष्टींचा वीट आलेला आहे की मुख्यमंत्र्यांनी जर याच्यावरती लक्ष देऊन याच्यावरती कारवाई केली नाही तर शिवसेनेला रस्त्यावरती उतरावं लागेल. मी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे, मुख्यमंत्र्यांना याच्या बाबतीमध्ये एक निवेदन देणार आहे. शिवसेनेच्या वतीने मागणी करणार आहे की या मंत्र्याची ताबडतोब मंत्रिमंडळात हकालपट्टी करा, अन्यथा येणाऱ्या अधिवेशनामध्ये शिवसेना अधिवेशनात आवाज उचलेलच, पण त्याच्या अगोदर शिवसेना रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही. आणि रस्त्यावरती उतरायचा जो काय कार्यक्रम आहे हा कार्यक्रम मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर मी आपल्या समोर पत्रकारांसमोर ठेवीन. परंतु आता योगेश कदम यांना मंत्रिमंडळातनं हकालपट्टी केल्याशिवाय शिवसेना गप्प बसणार नाही, हे आज आपल्या माध्यमातनं मी जनतेला सांगू इच्छितोय. कारण लोकांच्या सुरक्षेची जरी सरकारला काही पडलेली नसेल तरी एक विरोधी पक्ष म्हणून आज आम्ही लोकांच्या जनतेच्या जीवाची काळजी घ्यायला बांधील आहोत. आणि म्हणून आम्ही आज ही भूमिका घेतलेली आहे. ही भूमिका शिवसेना पक्षाची आहे आणि ती भूमिका आपल्याला कळावी म्हणून आज आपल्याला इथे मी बोलवलेलं आहे. राम शिंदे यांचा दबाव होता, त्यामुळे कोणाचाही दबाव असेल, त्यांच्या निकटवर्ती असं माझा साधा प्रश्न आहे, कोणाचाही दबाव असेल, मी मंत्री आहे, मी अर्धन्यायिक जज आहे, एखादी जजमेंट लिहिताना मला माझ्या अधिकाराची जाणीव असली पाहिजे. कोणाचाही दबाव आहे की नाही याच्यात मी जात नाहीये. माझं मत असं आहे की योगेश कदम यांची सही आहे, योगेश कदम यांनी आदेश पारित केलेला आहे, योगेश कदमच याला जबाबदार आहे. योगेश कदम यांनी कालच ट्विट केलं, त्यांचे म्हणणे की हे जे सगळे आरोप आहेत ते दिशाभूल करणारे आहेत. योग्य ती अहवाल आला त्यानुसार आणि त्यांचे जे गुन्हे आहेत ते प्रलंबित नव्हते, मग तुम्ही हे जे आहे ते केलं. मी परत सांगतो, गुन्हे नाहीत हा पोलिसांचा रिपोर्ट आहे, पण त्याचबरोबर पोलिसांचा रिपोर्ट हा देखील आहे की हा गुंड आहे, गुंडाचा भाऊ आहे, हा सगळ्या अशा अँटी सोशल ऍक्टिव्हिटीज मध्ये याची इन्व्हॉल्वमेंट आहे आणि म्हणून याला आम्ही परवाना नाकारतो आहे. पोलिसांनी परवाना ज्यावेळेला नाकारला त्यावेळेला देखील कोर्टाच्या तो दोषमुक्त होताच ना, तरी देखील पोलिसांनी परवाना नाकारलेला आहे. म्हणजे पोलिसांनी आपलं काम चोख केलेलं आहे. जर पोलिसांनी जर काम चोख केलेलं आहे तर तेच ग्राउंड, ज्या ग्राउंडवरती पोलिसांनी नाकारला त्या ग्राउंडवरती यांनी खरं द्यायला नाही पाहिजे होता. कारण ज्यावेळेला पोलिसांनी नाकारला याचा अर्ज त्यावेळेला देखील ते त्या दोन्ही केसमधनं दोषमुक्त होते. आणि म्हणून मी यांच्या डान्सबारची केस असेल, यांच्या वाळू चोरीची प्रकरण असेल आणि आता हे प्रकरण मी लोकायुक्तांच्या समोर देखील घेऊन जात आहे. लोकायुक्तांच्या समोर देखील मी अर्ज दाखल करतोय, त्याचबरोबर मी कोर्टात देखील जाणार आहे. परंतु पहिली संधी मी मुख्यमंत्र्यांना देणार आहे की मुख्यमंत्र्यांनी आपली चूक दुरुस्त करावी, अन्यथा मला कोर्टाशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही. त्यांची पळवाट लंगडी पळवाट आहे. पोलिसांनी त्याला दोषमुक्त केलेला असताना देखील पोलिसांनी त्याचा अर्ज नाकारला. जे कारण ते सांगतायत की दोषमुक्त केलेले आहे, उद्या निलेश गायवळचे सगळे गुन्हे जर सुटले तर तुम्ही देणार निलेश गायवळला परवानगा? उद्या दाऊद मुंबईत आला, दाऊदच्या समोर कोण साक्षीलाच गेला नाही आणि दाऊद जर दोषमुक्त झाला
तुम्ही दाऊदला रिव्हॉल्वरचं परमिशन देणार? त्याची पार्श्वभूमी काही तपासणार नाही? पोलिसांनी पार्श्वभूमी लिहिली ना त्यांच्या रिपोर्टमध्ये. पोलिसांच्या रिपोर्टमध्ये पोलिसांनी सगळं म्हटलेलं आहे. हे लंगडं समर्थन करतायत की दोषमुक्त आहे म्हणून आम्ही दिला. अरे पण तो गुंड आहे, वेल्लोन गुंड आहे, वेल्लोन गुंडाचा भाऊ आहे. आता त्याचा भाऊ देशातनं पळून गेलेला आहे. सरकारचं नाक कापलेलं आहे की खोट्या पासपोर्टच्या आधारावरती आता त्याचे आका कोण आहेत ते पण येतील बाहेर. परंतु हा तर किमान सापडलेला आहे, पेपरवरती सापडलेला आहे. त्यामुळे ह्याची सुटका नाही. हे कारण लंगडं समर्थन आहे. ज्या कारणास्तव पोलिसांनी नाकारलं त्यावेळेला देखील कोर्टातनं तो दोषमुक्त झाला होता. तरी देखील पोलिसांनी नाकारला. म्हणजे पोलिसांचं मनोधैर्य तुम्ही खच्ची करताय की पोलीस नाकारतायत आणि तुम्ही मंत्रालयात बसून देतायत. आता तर मी सगळी राईट ऑफ इन्फॉर्मेशन मध्ये माहिती घेणार आहे की योगेश कदम यांनी किती परवाने दिले, याच्यात टिंटेड परवाने किती आहेत. तर एकीकडे योगेश कदम आणि रामदास कदम जे आरोप तुमच्यावरती केले होते त्या विरोधात तुम्ही कोर्टात जाणार होता. त्यामुळे मी ऑलरेडी नोटीस तयार होते माझी. 1-2 दिवसात त्यांना नोटीस सर्व होईल. माफी मागावी लागेल त्यांना. अन्यथा माफी नाही मागितली तर त्याचा दावा मी दाखल करणार. त्याचे पेपर्स तयार होत आहेत. ज्या प्रकारे राज्यमंत्री गृहराज्यमंत्री यांना परवानाच्या संदर्भात सुनावणीचा अधिकार आहे. शहरी बाबू योगेश कदम यांच्याकडे आहे. या सगळ्या आधीच्या प्रकरणात गृहराज्यमंत्री लायसन्स देतात, परवानगी देतात. त्यावेळेस 2 प्रकारच्या गोष्टी समोर येतात. एक तर कागदपत्र सादरीकरण करून काही सगळ्या पद्धतीने केलं का की अर्थपूर्ण व्यवहार की अजून काही दबाव आहे. आता तुम्ही स्वतः देखील काही माहिती आहे की त्याच्यामुळे कदम यांनी त्यांनी कागदपत्राचे दावे दिसतात. ते म्हणतात माझ्याकडे ते डॉक्युमेंट समोर दाखवले त्या आधारावर दिले. एकदा जज म्हणून तुम्ही त्या खुर्चीत बसलात, कुठलेही आदेश पारित करताना तुम्ही तो योगेश कदम मूर्ख आहे म्हणून आदेश नाही करत आहे. तो अर्धन्यायिक जज म्हणून आदेश पारित करतोय. सुनावणीचा अधिकार, सुनावणी घेण्याचा अधिकार हा अर्धन्यायिक जजला असतो. त्याला कॉन्स्टिट्युशनरी अथॉरिटी म्हणतात. योगेश कदमला कोण विचारत नाही हो, त्याला काय समजतंय. पण तो ज्या खुर्चीत बसलाय त्या खुर्चीचा अपमान करतोय. त्या खुर्चीमध्ये ज्यावेळेला तुम्ही एखादी पोलिसांनी का नाकारलंय याची कारणं तर तपासणार ना. पोलिसांची बाजू तर ऐकली असेल ना. आणि ज्या वेळेला पोलिसांनी आपली बाजू सांगितली असेल की हा गुंड आहे, हा गुंडाचा भाऊ आहे, याचा भाऊ वेल नोन क्रिमिनल आहे, पुण्यामध्ये यांची दहशत आहे, यांच्यावरती खून केल्याचे, खूनचा प्रयत्न केल्याचे, खंडणीचे गुन्हे होते. हे काय चापटी मारल्याचे गुन्हे नव्हते. आणि असे गुन्हे ज्यावेळेला, आता आमच्यावर पण गुन्हे असतात परंतु ते सामाजिक कार्याचे गुन्हे असतात, आंदोलनातले गुन्हे असले असते, बाकी कुठल्या चळवळीतले गुन्हे असले असते आणि जर त्याला जर परवानगी दिली असते तर आम्ही पण समजू शकलो असतो. परंतु खुनाचा प्रयत्न, खंडणी अशा गंभीर गुन्ह्यामध्ये जे लोक सापडलेले आहेत केवळ ते दोषमुक्त झालेत आणि पोलिसांची कुठली बाजू न ऐकता मग आपण जे म्हणता ते बरोबर आहे. एक तर अर्थपूर्ण व्यवहार असेल किंवा मी तुला आज परवाना देतो, भविष्यामध्ये माझ्यासाठी तुला काहीतरी काम करावं लागेल. त्यांच्याबरोबर सुद्धा म्हणजे ड्रायव्हर त्याच्या कार्यक्रमाला उदाहरणार्थ इम्रान शेख नावाचे तुमचे कार्यकर्ते आहेत, त्यांच्या एका कार्यक्रमामध्ये ड्रायव्हर. माझं प्रश्न साधा आहे, सोपा आहे. फोटो असणं याला मी फार महत्व देतच नाही. कारण आजकाल तुम्हाला माहिती आहे कोणाचाही कोणी फोटो काढू शकतो. आम्ही रस्त्यात जाताना 25 लोक आमच्याबरोबर फोटो काढतात. आमच्या कार्यक्रमात कोण येतो आम्हाला माहित नसतो. महत्वाचं काय, माझे त्याच्याबरोबर काय संबंध आहेत. माझे त्याच्याबरोबर आर्थिक संबंध आहेत, माझ्या त्याच्याबरोबरचे घरचे संबंध आहेत, माझे त्याच्याबरोबरचे संबंध कसल्या व्यवहारातले संबंध आहेत. फोटोला मी महत्व देत नाही. त्याचं कारण असं आहे, आजकाल प्रत्येकाच्या हातामध्ये फोन आहे, कॅमेरा आहे, कुठलाही फोटो कुठेही काढला जाऊ शकतो. मी त्याच्यामध्ये जास्त जातच नाही. कारण त्याचं कारण असं आहे, फोटो
आमच्या कार्यकर्त्या माझ्या बरोबर काही उद्या जर कोणाचा क्रिमिनल आता तुमच्यामध्येच कोणतरी गँगस्टर आला आणि माझ्याकडनं काढला फोटो, मला काय माहिती कोण आहे तो, त्याचे संबंध काय आहेत, व्यवहार आहे का, कुठल्या गुन्ह्यामध्ये एकत्र होते का. आता निलेश गायकवाड आणखीन सचिन गायकवाड हे एका खुनाच्या केसमध्ये एकत्र होते. हे दोन भाऊ एकत्र एका गुन्ह्यात होते ज्या गुन्ह्यामध्ये दोषमुक्त झाले. मग असे गुन्हे ज्यांच्या जीवावरती आहेत, ज्यांच्या नावावरती आहेत, अशा लोकांना तुम्ही प्रोटेक्ट करताय, अशा लोकांना तुम्ही लायसन देताय. आता तुमची सुटका होऊ शकत नाही. या प्रकरणामध्ये जरी आता तुम्ही सांगितले की शस्त्र प्रमाण त्याच्या प्रकारे दिला गेलेला आहे, अजून देखील त्याच्याकडे शस्त्र असणार आहे, त्या परवानगी शस्त्र आहे. आता हे शस्त्र परवाना जो आहे तो रद्द करणे गृह मंत्रालयाने केलं पाहिजे का मागणी करणार? नाही, मी तर ह्यांचाच राजीनामा मागतोय. आणि ह्यांनी किती शस्त्र अजून दिलेली आहेत याची माहिती मी आज मागतोय की अशा प्रकारचे किती शस्त्र परवाने यांनी अर्थपूर्ण व्यवहारात किंवा अशा कुठल्या गुंडांना दिलेले आहेत त्याची माहिती आता आम्ही घेतोय. कारण जर जजच्या खुर्चीत बसून हे जर असे धंदे करत असतील, आणि काय मुख्यमंत्र्यांचं कौतुक आहे हो, सगळी अर्धन्यायिक जज जिथे सुनावणी घेण्याचा अधिकार आहे, मग तो महसूलला आहे आणि गृहराज्य मंत्रालय, अशी दोन्ही खाती या देवट्यांना दिलेली आहेत जे बसून तिकडे दररोज आपले प्रताप दाखवत आहेत. त्यामध्ये एक असं आहे की हे झालं गृह राज्यमंत्र्यांचं प्रकरण. यापूर्वी तुम्ही रामदास शर्मांवर जे काही आरोप प्रत्यारोप झाले त्यातला एक नंतरचा भाग परत पुढे आला. रामदास शर्मांनी तुमच्या आरोपांना उत्तर तर दिलं, त्यांनी बाळासाहेबांच्या मृत्यू प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी केलेली आहे. नंबर 1. नंबर 2, त्यांनी तुमच्या बाबतीत काही आरोप केलेले आहेत ज्यात काही बिल्डरकडून तुम्ही फसवणूक केली, 800 माणसांना, मराठी लोकांना देशोधडीला लावलं, काही बिल्डर बरोबर तुमचे व्यवहार झाले, तुम्हाला काही मर्सिडीज देण्यात आल्या, असं एक शपथपत्र त्यांनी त्या पत्रकार परिषदेत दाखवलं. रामदास कदम यांची अक्कल किती आहे ती त्या दिवशी दिसली. त्यांनी जे शपथपत्र दिलं ते माझं इलेक्शनचं शपथपत्र होतं. आपण त्यांच्याकडनं त्याची कॉपी मागून घ्या. त्या शपथपत्रामध्ये माझ्या ज्या गाड्या आहेत या गाड्यांचा उल्लेख आहे, त्या गाड्या कशा घेतल्यात त्याचा उल्लेख आहे. एखाद्या बिल्डरने जर गाडी दिली असेल तर मी ती शपथपत्रात लिहू शकतो का? आणि जी शपथपत्रात गाडी, आणि माझं तर साधं मत आहे, सरकार त्यांचं आहे ना, त्यांचा मुलगा गृहराज्यमंत्री आहे ना, चौकशी करा ना माझ्याकडे गाड्या कुठून आल्या त्या. जर माझ्या गाड्या त्यांनी दाखवलेल्या 2 मर्सिडीज, होय 2 मर्सिडीज आहेत, माझा जो धंदा आहे ना त्या धंद्याच्या जोरावरती मी काय करू शकतो हे माझी इन्कम टॅक्सने आता चौकशी केलेली आहे, माझी ईडीने चौकशी केलेली आहे. ईडीच्या चौकशीत, इन्कम टॅक्सच्या चौकशीत रामदास कदम कोण आहे मला विचारणारा? मला विचारायचा अधिकार कोणाला आहे? इन्कम टॅक्सला आहे. मला विचारण्याचा अधिकार कोणाला आहे? ईडीला आहे. मला विचारण्याचा अधिकार कोणाला आहे? पोलिसांना आहे. तुमचं सरकार आहे ना, माझी चौकशी केली आहे ना, त्या चौकशीचा अहवाल काढा, पुन्हा चौकशी करा. तुमचं सरकार आहे ना, काय रडताय? मुख्यमंत्र्यांकडे तुम्ही सीबीआयची चौकशी मागताय, अरे रडताय कशाला? मागा ना. बाळासाहेबांच्या मृत्यूची साधं तुम्ही आत्ता यांचं काय चाललंय ते मी तुम्हाला सांगतो. बाळासाहेबांना देखील हे विलन बनवायला लागलेत. बाळासाहेबांच्या मृत्यूचे ठसे म्हणजे मृत्यूच्या नंतर हाताचे ठसे उद्धव ठाकरेंनी घेतले असं ह्यांना चित्र तयार करायचंय. याचा अर्थ काय होतो तुम्हाला समजतोय का? याचा अर्थ असा आहे, त्याला असं सांगायचंय की बाळासाहेबांचे पैसे हे स्विस बँकेत होते. तुम्हाला असं म्हणायचंय बाळासाहेबांचे पैसे स्विस बँकेत होते? सांगा ओपनली की बाळासाहेबांचे पैसे स्विस बँकेत होते. आणि जर बाळासाहेबांचं अकाउंट स्विस बँकेत नसेल तर बाळासाहेबांचे ठसे कशाला पाहिजेत? म्हणजे थोडक्यात हे हळूहळू बाळासाहेबांचं नाव देखील पुसायला निघालेत. म्हणजे तुम्ही असा आरोप करताय की बाळासाहेबांचे पैसे देखील स्विस बँकेत होते, ज्यांचे बाळासाहेबांच्या ठसेशिवाय ते स्विस बँकेचं अकाउंट उघडं होऊ शकत नाही. आरोपाचा मथितार्थ असा आहे. एकच मिनिट पूर्ण करतो. बाळासाहेबांचं अकाउंट स्विस बँकेत आहे असं ह्यांना सांगायचंय.
आणि जर बाळासाहेबांचं अकाउंट स्विस बँकेत नसेल तर बाळासाहेबांच्या ठस्यांचं काय करणार? उद्धव ठाकरे बाळासाहेबांचे ठसे कशाला घेतील? नंबर एक. दुसरी गोष्ट, हळूहळू ह्यांना बाळासाहेबांचं नाव हळूहळू कमी करायचंय. त्यांना असं वाटतं की आजही बाळासाहेबांच्या नावाने शिवसेना चालली आहे. उद्धव ठाकरे आजही बाळासाहेबांचे पुत्र म्हणून ओळखले जातात. बाळासाहेबांना हळूहळू डॅमेज करायचं काम चाललेलं आहे. आजही माझं म्हणणं असं आहे, सीबीआयची चौकशी त्यांनी मागावी, सीबीआयची चौकशी व्हावी. मागवल्यात ना त्यांनी सीबीआयची चौकशी. आता माझ्यावरचे आरोप केलेले आहेत, इलेक्शन ऍफिडेव्हिट वाचलंय त्यांनी, माझ्यावरचे आरोप त्यांनी कुठेही सिद्ध करा. त्यांचं सरकार आहे, अरे त्यांचा मुलगा होम मिनिस्टर आहे. रडताय कसले? मी ते जे म्हणतायत, मी जी घरं खाली केली तिकडे जाऊन विचारा लोकांना. मी तिकडे कधी गेलो, मला कोण तिथे ओळखतं, तिथे घरं किती आहेत? 8,000 घरं, म्हणजे 8,000 लोकांना बेघर केलं. अहो तिकडे 8,000ची वस्ती तरी आहे का? कोण तिथे जाऊन त्यांना सांगतंय? मला सगळं माहिती आहे, पण त्याच्या बाबतीत मी कशाला बोलू? ज्या गोष्टीशी माझा संबंध नाही त्या गोष्टींची संबंध आहे, ते लोक बोलतील तिकडे. नाही, पण त्यात रामदास कदम असं म्हणतात की मी थेट उद्धव ठाकरेंवर आरोप करतो आहे. उद्धव ठाकरेंनी माझ्या आरोपांचं उत्तर द्यावं. उद्धव, बघा एक लक्षात ठेवा, उद्धव ठाकरेंनी त्या दिवशी सांगितलं मी अशा फालतू लोकांना मोजतच नाही. मी बाळासाहेबांच्या प्रकरणात पुढे आलो त्याचं कारण असं आहे, मी त्या सर्व गोष्टींशी संबंधित होतो. मी विभाग प्रमुख होतो. बाळासाहेबांच्या अंतिम समयी पूर्ण ही व्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी माझ्याकडे होती. नंबर एक. बाळासाहेबांच्या मृत्यूपत्राचा मी एक्झिक्युटर आहे. बाळासाहेबांच्या मृत्यूपत्राचा मी ट्रस्टी आहे. त्याच्यामुळे मी हा अधिकृत माणूस होतो याचं उत्तर देण्यासाठी. उद्धव ठाकरे तर ह्यांना उत्तर देऊ इच्छित पण नाही आणि तेवढी त्यांची लायकी पण नाही. मी याचं उत्तर दिलं, त्याचं कारण हे होतं. आणि मी त्या दिवशी काय म्हटलं की जशी तुमची नार्कोटिक्सची मागणी आहे तशी माझी पण मागणी आहे की तुमच्या पत्नीला जाळलं की ती जळाली का काय झालं याची चौकशी व्हावी. काय चुकीचं आहे? जर रामदास कदम एखाद्या गोष्टीची मागणी करू शकतात तर अनिल परब आज आमदार आहे, मागणी करू शकतो. मला अधिकार आहे तो मागणी करायचा आणि ती मागणी मी केलेली आहे. आणि म्हणून माझं स्पष्ट म्हणणं असं आहे, रामदास कदम यांची देखील मागणी मान्य करा, माझी मागणी देखील मान्य करा. मी मुख्यमंत्र्यांना सांगतोय की तुम्ही दोन्ही मागण्या मान्य करा म्हणून. नाही, पण त्यांच्या पत्नीच्या बाबतीत जो तुम्ही दावा किंवा संशय, म्हणजे एकूण जी काही घटना घडली, त्यांची पत्नी त्या दिवशी पत्रकार परिषदेत त्या होत्या. ज्योती कदम यांनी सांगितलं तो झालेला अपघात होता. आणि या सगळ्या आरोप आणि या सगळ्या संशयामध्ये कदाचित तुमच्यावरही कायदेशीर कारवाईचे त्यांनी माझी अपेक्षा आहे की माझ्यावर कायदेशीर कारवाई कराच. या घटनेचे प्रत्यक्ष साक्षीदार, या घटनेमध्ये जे जे लोक होते, त्या पत्नी किती दबावाखाली असेल त्या दिवशी, तिच्यावरती किती दबाव लावला असेल याचा मला अंदाज आहे. मनात असेल नसेल तरी बोलायला लावलं असेल, पण या घटनेचे प्रत्यक्ष साक्षीदार माझ्यावरती कारवाई करा. मी प्रत्यक्ष साक्षीदार सगळे उभे करतो. मी देखील कुठली गोष्ट हवेत बोलत नाही. रामदास कदम यांनी माझ्यावर कोर्टामध्ये जावं माझ्या विरोधात. मला कोर्टात जे जे लोक उभे करायचे ते मी कोर्टात उभे करीन. जेवढं सिद्ध करायचं तेवढं सगळं सिद्ध करेल. पण ज्या प्रकारे ज्योती कदम असतील आणि बाळासाहेबांच्या पार्थिवाचा मुद्दा असेल किंवा बारचा मुद्दा असेल, या सगळ्यावरून तुमच्या आणि रामदास कदम यांच्यामध्ये पर्सनल वॉर सुद्धा होताना पाहिलं, म्हणजे पर्सनल टीका सुद्धा होते, राजकीय टीका नव्हतं. त्याबाबत काय सांगा? मी कुठली पर्सनल टीका केलेली नाही. त्यांच्या मुलाने मंत्री म्हणून वाळू चोरली ही पर्सनल टीका आहे. गृह राज्यमंत्र्याच्या आईच्या नावाने डान्स बार चालतो, डान्स बार मध्ये मुली नाचवल्या जातात, ज्या डान्स बार वरती 3दा रेड होते, पोलीस त्याचं रेकॉर्डिंग करतात, त्याचे पंचनामे आहेत, त्याचा FIR ची कॉपी आहे, हे पर्सनल आहे. त्यांच्या पत्नीच्या जळीत प्रकरणात जाळली का जळाली याची चौकशी व्हावी. जशी बाळासाहेबांच्या मृत्यूच्या बाबतीत त्यांनी CBI ची चौकशी मागितली किंवा त्यांनी नार्कोटिक्स घ्यायला सांगितली,
मी देखील तीच मागणी केली. याच्यात पर्सनल काय? महाराष्ट्राच्या जनतेला एका माजी मंत्र्याच्या पत्नीच्या जळीत प्रकरण खरोखर काय आहे, जसं बाळासाहेबांच्या मृत्यूचं प्रकरण खरोखर काय आहे अशी जाणून घेण्याची त्यांची इच्छा आहे, तशी त्यांच्या पत्नीचं जळीत प्रकरण जाणून घेण्याची माझी इच्छा आहे. याच्यात पर्सनल काय? तर त्यामुळे माझी अशी अपेक्षा आहे की त्यांनी माझ्या विरोधात कोर्टात जावं. जसं मी त्यांच्या विरोधात कोर्टात जातोय तसं त्यांनी माझ्या विरोधात कोर्टात जावं आणि कोर्टाच्या समोर काय ते दावे पुरावे जे काही द्यायचे ते कोर्टाच्या समोर देऊ. बाजूला बसून पत्नीला किती दम दिला असेल मला माहित नाही, पण बाजूला बसून एखादी गोष्ट सांगितली म्हणजे ती सिद्ध होते, ती कोर्टाच्या समोर सिद्ध करावी लागेल. आणि म्हणून माझ्यावर त्यांनी खुशाल मारहाणीचा दावा दाखल करावा. मी वाटच बघतोय. आणि मी तर तुम्हाला सांगितलं की योगेश कदम यांच्या सगळ्या दुष्कृत्याचा, मंत्री म्हणून केलेल्या सगळ्या गैरकारभाराचा मी आता कोर्टात जाऊन फैसला करीन. मुख्यमंत्र्यांना मी अजूनही सांगतो, वेळीच याच्यावर कारवाई करा, अन्यथा कोर्टाचे ताशेरे आल्याच्या नंतर तुम्ही जो कारवाई करायला जाल तुमची प्रतिमा खराब होईल.